प्रत्येक वारकऱ्याला आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. हीच भावना ओळखून विंचूर या ठिकाणी सुमंगल नगरवासियांनी आणि शिवमुद्रा ग्रुपनं परिसरातच पंढरीचा सोहळा उभा केला. आषाढी एकादशी निमित्त विंचूरमध्ये सकाळपासूनच ते रात्रीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सकाळी सगळी विठ्ठलाच्या मूर्तीचं विधिवत पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. दिवसभरामध्ये हरिपाठ, रामरक्षा, हनुमान चालीसा आणि सायंकाळी भव्य सामुदायिक महाआरती पार पडली. डॉक्टर संदीप पाटील, सुभाष उगले सर आणि हरिभक्तपरायण शिवाजी उगले यांनी भाविकांना आषाढी एकादशीचं महत्त्व समजावून सांगितलं, तर लासलगावच्या भाजप नेत्या सुवर्णा आणि सरपंच सचिन दरेकर यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. गायक उत्तमराव गायकवाड, मनीषा गायकवाड आणि लता कुमावत यांचा सुमधुर भजनांवर भाविक तल्लीन झाले. टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये महिलांनी झिम्मा फुगड्या खेळत पंढरीचा आनंद अनुभवला. शिवमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील, खजिनदार उत्तम शेलार आणि सर्व सदस्यांच्या पुढाकारानं आयोजित या सोहळ्यामध्ये परिसरातील 150 ते 200 लहान थोरांची फराळ आणि खिचडीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तिमय वातावरणामध्ये आणि अभंगांच्या गजरानं विंचूरचं सुमंगल नगर खऱ्या अर्थानं विठ्ठलमय झालं होतं. आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपलं नगर वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणजे आज आषाढी एकादशी आपण इथे साजरी करतो, बरोबर. तर एकादशी म्हटलं तर कीर्तन आलं, कीर्तन म्हटलं बाबा आले, बाबा म्हटले तर पाकिट पण येतं. पण आपलं मंडळ जे आहे ते थोडंसं आर्थिकदृष्ट्या मागासलेलं, दारिद्र्य रेषेखाली असं समजलं. मग ते म्हणजे आता बाबाची जबाबदारी तुम्हालाच घ्यावं लागेल. म्हटलं ठीक आहे, चालेल. मग त्याच्यामुळे मी आज उभं राहिलो. तर आज म्हणजे आज काय आषाढी एकादशी, तर ही वारीची सुरुवात म्हणजे पावसाच्या पहिल्या थेंबापासून महाराष्ट्रामध्ये वारीची सुरुवात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पंढरपूरला येतात का, की पंढरपूर हे आपलं आराध्य दैवत आहे. पंढरपूरला आपण दक्षिण काशी असंही म्हणतो. जसं काशीला जेवढं महत्व आहे तेवढं महत्व पंढरपूरला आहे, बरोबर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा ठिकाणी जिथं एसटी सुद्धा जात नाही अशा ठिकाणून लोक वारीला येतात. आणि मग वारकरी आपण कोणाला म्हणायचं? वारकरी म्हणजे जो वारीला जातो, ज्याच्या काळात तुळशीची माळ असते, बुक्का असतो, त्याला वारकरी म्हणायचं. आपल्याकडे बरेच वारकरी असतात, पण त्यांची वारी कुठे असते? विंचूर, निफाड, विंचूर, निफाड अशी त्यांची वारी आणि 4-4 घरी अशी आपल्याकडे काही वारकरी आहेत. वारीची सुरुवात कधी झाली? वारीची सुरुवात 13व्या शतकात झाली. म्हणजे 800 वर्षापूर्वी वारीची सुरुवात झाली. हा इतिहास आहे. 800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठल कुलकर्णी यांनी वारीची सुरुवात केली 1275 मध्ये. म्हणजे विचार करा 1275 मध्ये काळ कसा असेल. 1275 मध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी वारीची सुरुवात केली. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आले. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 1275. ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष जगले? 21 वर्ष फक्त. आणि 17व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 17व्या वर्षी आपल्या पोरांना निबंध लिहिता येत नाही. मी असंच एका शाळेत निबंध बघितला होता. आम्हाला आमच्याच 7वीच्या वर्गात निबंध विचारला, मेरे गाव का मेला. मेला म्हणजे जत्रा. त्यांनी लिहिलं मेरे गाव का मेला, त्याला जाळला, त्याचा दावा केला. म्हणजे 17 वर्षाचे पोरं काय निबंध लिहितात. ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या वर्षी काय लिहिलं? ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे त्यांची जी अचिव्हमेंट आहे ही आपल्याला शब्दात व्यक्त करता येणार नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ काय आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथ हा गीतेचा ट्रान्सलेशन आहे. गीतेला मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी ट्रान्सलेट केलं, म्हणजे सामान्य माणसाला कळावं म्हणून त्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी ही गीतेचं ट्रान्सलेशन. मग ज्ञानेश्वर महाराजांनंतर संत तुकाराम महाराज आले 17व्या शतकात, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात. ज्ञानेश्वरांनी मग ही वारी चालू ठेवली. आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांचे पुत्र संत नारायण यांनी एक वेगळी वारी चालू केली. देहू ते आळंदी वारी चालू केली आणि मग ते पंढरपूरला जाऊ लागले. आणि अशा प्रकारे ती वारीची सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी
काय घेतलं? समाधी घेतली. आपल्या सर्वांना माहित असेल. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.